या सामन्यासाठी दोन मैदानी पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अझीम शेख आणि त्यांच्या समवेत जय पवार. जय पवार मॅन फ्रॉम कल्याण, अझीम शेख मॅन फ्रॉम मुंब्रा. तिसरे पंच आहेत अभि परब मॅन फ्रॉम ट्रॉम्बे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतोय रोहन पाटील. सलामीची जोडी सुहास विथ प्रीतम. पहिला बॉल सुरेख फटका, अगदी गॅपमधून बॉल काढलाय. प्रेक्षणीय ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर चांगला प्रयत्न करतोय. सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते. मिड ऑफच्या फिल्डर कडून हा चौकार सेव्ह करण्यात आलेला आहे. मात्र तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी होती बॅट्समन सुहास कडे. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेचा वेध चेंडू घेत होता. मात्र खूप चांगला चेस त्या ठिकाणी पाहायला मिळाला फिल्डरच्या माध्यमातून. दर्शन निश्चितच 2 धावांचं संरक्षण केलंय आपल्या टीमसाठी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप चांगलं क्रिकेट पहिल्याच बॉलवर. फटका देखील खूप सुंदर सजवण्यात आला होता बॅट्समन सुहास पाटीलच्या माध्यमातून. गोलंदाज रोहनचा हा बॉल यावेळेस झेल उडाला होता, मात्र कॅच ड्रॉप. गोलंदाज रोहन अर्थात बंटी याच्यासाठी 3 विकेटसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. विनोद दादा मात्रे रोहन यांचे मामाश्री यांच्याकडून हे 500 रुपये 3 विकेटसाठी. हॅट्रिकच पाहिजे असं नाही, 3 विकेट्स तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. आकाश घरत यांचा जो बॅनर आहे त्या बॅनर हिटसाठी 500 रुपये 2000 रुपयांचं पारितोषिक आकाश घरत यांच्याकडूनच असणार आहे. तसेच स्वर्गीय रमेश घरत आणि स्वर्गीय सुजाता घरत स्टँडला जरी तुम्ही बॅनरला हिट केलं तरी देखील ते पारितोषिक असणार आहे. चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर. ओ चूक घडली आहे. फिल्डिंग छान पाहायला मिळाली, मात्र फेक खराब होती. उंच थ्रो होता आणि त्यामुळेच ते धावचीची संधी गमावण्यात आली. ओव्हर थ्रो देखील झाला, त्याचा देखील फायदा उचलण्यात आलाय. 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात. या 2 धावांनी प्रीतमनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघाची धावसंख्या झाली आहे बिन बाद 5. 4-4 षटकांचा हा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांनी पहिल्या फेरीच्या मॅचेसमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. पिंपळास संघानं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला पराभूत केलं पहिल्या फेरीमध्ये, तर दुसरीकडे आपण पाहतोय पिंपळगड संघाला ज्यांनी नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये केवणी स्पोर्ट्स केवणी संघाला पराभूत केलं. नेक्स्ट बॉल यावेळेस सुरेख फटका, फक्त पंच केलाय बॉल. टायमिंग अफलातून बॉल निघून जाईल कव्हर सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. मोठे ते सरदार
बाद कॉट बिहाइंड. दुसऱ्या विकेटचं पतन. बॅक टू बॅक 2 झटके देण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज रोहन पाटील. खरं तर त्याच्यासाठी 3 विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या मामाश्रींनी लावलं होतं, मात्र आता त्याचं षटक समाप्त झालंय. परंतु सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक करून दाखवलं. पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र 5व्या आणि 6व्या बॉलवर त्याने महत्वाची गडी बाद केलेत. आधी प्रीतमचा झेल आपण पाहिला दर्शनच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, आणि त्यानंतर एष्ट्यांच्या पाठीमागे सुरेख कॅच टिपली आहे सचिन मस्केनं. तर अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 बाद 9. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज साजन. पहिल्या सामन्यातील हिरो आपण म्हणू शकता. ज्या पद्धतीनं मारा केला होता साजननं, तब्बल 4 गडी बाद केले होते. 2 षटकांचा स्पेल हाताळला होता. फक्त 17 धावा खर्च केल्या होत्या अष्टविनायक ठाकूरपाडा संघाविरुद्ध. तर गोलंदाजी ही कुठेतरी जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते या सत्रामध्ये. पिंपळास संघाचा जर आपण विचार केला तर स्वर्गीय बळवंत शेठ पाटील प्रतिष्ठान पिंपळास संघ या स्पर्धेचा आयोजक संघ सध्या मैदानामध्ये फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस त्यांनी जिंकलाय आणि एक योग्य डिसिजन आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळतोय. सूरजकडे स्ट्राईक. सुरेख बॉल यावेळेस अक्षरशः प्रवृत्त केलंय फ्रंटफुटला येऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्यासाठी. जणू काही कसोटी क्रिकेटचा सामना चालू आहे की काय असा आपल्याला भास झालाय. कारण ज्या पद्धतीनं सूरजनं चेंडूला अक्षरशः सन्मान दिलाय असं चित्र फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल 4-4 षटकांच्या मॅचेसमध्ये. पॉवर प्लेची समाप्ती झाली. आता 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस लॉफ्ट करायचा होता, मात्र कुठेतरी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे बीट होतोय बॅट्समन सूरज जोशी. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रेशर वाढत चाललंय सातत्यानं हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर संघावर. चांगले फटके ते खेळावे लागणार आहेत. सूरज जोशी एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. नवीन बॅट्समन अर्जुन नॉन स्ट्रायकर्स एंडला, आणि भरपूर डावखोरे फलंदाज या टीमकडे आहेत. सुरेख गोलंदाजी. पूर्णपणे यॉर्कर लेन चेंडू होता. अक्षरशः खोदून काढावा लागलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला, मात्र बॅटच्या मधोमध बॉल घेता आला नाही, कारण बॉलच तेवढा छान होता. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते सूरजला. आणि आता मात्र 3ऱ्या चेंडूवर सूरजने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. संघाची सुरुवात डळमळीत पाहायला मिळते, कारण 2 फलंदाज देखील लवकर बाद झालेत. त्याचं प्रेशर जाणवतंय फलंदाजांवर. ते प्रेशर स्पष्टपणे पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि गोलंदाजी अफलातून होते. साजनकडे जो अनुभव आहे तो अनुभव त्याने पूर्णपणे पणाला लावलाय. या खेळपट्टीबद्दल देखील पिंपळास संघाच्या खेळाडूंना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्याचा फायदा येथे उचलला जातोय. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की त्यांनी गोलंदाजी फारच छान केली होती. ठाकूरपाडा सारख्या संघाला फक्त 51 धावांपर्यंत थांबवलं होतं 5 षटकांमध्ये. स्विंग करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. स्विंग अँड मिस. चेंडूच्या मेरिटनुसार खेळण्याची ते गरज आहे, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. याआधी सूरजने देखील हाच प्रयत्न केला होता. अक्रॉस द लाईन ऑन साइडला लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, तो देखील बीट झाला होता. आणि आता यावेळेस बीट होतोय बॅट्समन अर्जुन. चेंडू कटतायत. टप्पा पडल्यानंतर थोडे फार बाहेरच्या दिशेनं निघून जात आहेत. निश्चितच मुवमेंट प्राप्त केली जाते. साजनचा हा कित्येक वर्षांचा अनुभव आहे. तो अनुभव या ठिकाणी आपल्या संघासाठी तो पणाला लावतोय आणि आतापर्यंत एक सुरेख षटक हे निश्चितच पाहायला मिळत आहे. 4 चेंडू टाकलेत, फक्त 1 धाव खर्च केली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. बॅकवर्ड पॉइंटचा खेळाडू सर्कल मध्ये आलाय. कव्हरचा खेळाडू सीमारेषेवर गेलाय आणि हा बॉल उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. पंच जय पवार मुख्य पंचांच्या भूमिकेत आता पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत अझीम शेख. धावसंख्येत थोडीशी भर पडते. धावसंख्या आता मात्र 11 या आकड्यावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुंदर वातावरणामध्ये या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये आज सुरुवात करण्यात आली. अनेक मान्यवरांची उपस्थिती आम्हाला लाभली आणि संपूर्ण दिवसभर आल्हाददायक वातावरण आपण अनुभवतोय. सन्माननीय मयूर म्हस्के आणि सन्माननीय योगेश म्हस्के यांचं आगमन झाले. योगेश म्हात्रे यांचं आगमन झाले. मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पहा, पिंपळास गावातील जे काही ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी सन्माननीय व्यक्ती पोहोचतायत त्या सर्वांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. यावेळेस स्लोवर डिलिव्हरी होती. खूप लवकर पुल करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळेच टायमिंग अचूक साधता आला नाही. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे सर्कलमध्ये.
सिंगल फक्त मिळते बॅट्समन अर्जुनला. पहिले 4 फलंदाज जे आपण पाहतोय त्यामध्ये 4 पैकी 3 फलंदाज डावखुरे फलंदाज आहेत. येणाऱ्या फलंदाजांमध्ये जरी आपण पाहायला गेलो तर आवी पाटील तो देखील एक डावखुरा फलंदाज आहे. निकलेश असेल ना तो देखील एक डावखुरा फलंदाज आहे. म्हणजे कुठेतरी श्रीलंका किंवा वेस्ट इंडिज संघामध्ये या गोष्टी जास्त आपण पाहिलेत, त्यांच्याकडे जास्त डावखुरे फलंदाज असतात. यावेळेस वेगवान बॉल होता, काय जबरदस्त चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी केली गेली आहे. विविधता वैविध्यपूर्ण गोलंदाजी साजनच्या माध्यमातून. मागचा बॉल स्लो होता मात्र हा बॉल त्याने क्विक टाकला, क्विकर डिलिव्हरी होती आणि पूर्णपणे बीट केले सूरज सारख्या खंद्या कसलेल्या फलंदाजाला. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला धावफलकावर फक्त आणि फक्त 12 धावा, 2 गडी बाद. अजूनही 2 षटकांचा खेळ या इनिंग्स मध्ये व्हायचा आहे आणि जर कुठेतरी एक समाधानकारक धावसंख्येचा आपण विचार केला तर 35 ते 40 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खरं तर 40 ही धावसंख्या फारच चांगली धावसंख्या असू शकते 4 षटकांच्या खेळामध्ये. कारण आपण जर पिंपळकर संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे देखील गोलंदाजी आक्रमण धारदार आहे आणि ते पहिल्या फेरीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं. प्रीतम भोईर, सूरज जोशी, नयन, सुहास हे 4 अतिशय दर्जेदार गोलंदाज आहेत. परंतु फलंदाजीमध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण तुम्हाला जर एखादा क्रिकेटचा सामना जिंकायचा असेल तर खेळाच्या 3 विभागांमध्ये तुमचं आघाडीवर राहणं गरजेचं आहे. फक्त गोलंदाजी किंवा फक्त फलंदाजांकडून तुम्ही अपेक्षा ठेवल्या तर कदाचित तुम्हाला सामना जिंकता येणार नाही. 3 डिपार्टमेंट्स फार महत्वाचे असतात. तुमची गेम प्लॅनिंग आणि त्या गेम प्लॅनिंगचं एक्झिक्युशन किती लाजवाब आहे यावर निश्चितच तुमचं यश अवलंबून असतं. नवीन षटक घेऊन मेघनाथ. खोलवा टप्प्याचा बॉल, चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय मात्र वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. उजव्या इष्टीच्या आधीच भरपूर बाहेर चेंडूची पिचिंग झाली होती. टप्पा पडल्यानंतर आणखी बॉल बाहेर निघताना दिसला. अवांतर धाव खर्च केली जाते मेघनाथच्या माध्यमातून. अनेक पाठीराखी पिंपळास संघाचे आपल्याला मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात कारण पिंपळास गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. पिंपळास संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे त्यामुळेच त्यांना जरूर जास्त पाठिंबा दिसतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. यावेळेस लाईन देखील खूप चांगली होती आणि लेंथ देखील. डॉट बॉल. जणू काही फलंदाजांच्या पायांमध्ये खिळे ठोकण्यात आलेत की काय असं वाटतंय. ज्या पद्धतीनं फुटवर्क आतापर्यंत फलंदाजांचं राहिलंय. क्रीज मधूनच जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत फलंदाज पोहोचत नाहीत. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आणखी एक सुरेख बॉल. अफलातून गोलंदाजी. उजव्या इष्टीच्या सातत्याने बाहेर चेंडू टाकले जात आहेत आणि खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते मेघनाथच्या माध्यमातून. 3 गोलंदाजांनी इम्प्रेस केलंय पिंपळास टीमच्या माध्यमातून. जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकले जात आहेत. पावलांचा वापर मात्र यावेळेस चेंडूची लांबी कमी केली आणि पुन्हा एकदा बीट केलंय बॅट्समनला. फलंदाज अर्जुन इज अंडर ट्रिमेंडस प्रेशर. 5 चेंडूंचा सामना केलाय आतापर्यंत, फक्त 1 धाव जोडलीये. दुसरीकडे सूरजने देखील काही वेगळं केलेलं नाही. त्याने देखील 4 चेंडू खेळलेत, फक्त 1 धाव जोडलीये. म्हणजेच दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 7 डॉट चेंडू खेळलेत. एवढे डॉट चेंडू जर तुम्ही 4 षटकांच्या मॅच मध्ये खेळाल तर सामना कसा जिंकाल. यावेळेस संपर्क बनवलाय. फुल पॉवरफुल बॉल निघून जातोय आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट. षटकार. त्यातील पहिला षटकार अखेर आपल्याला पाहायला मिळतोय अर्जुनच्या बॅट मधून. थोडासा हा चेंडू आखूटप्प्याचा होता आणि त्याची खऱ्या अर्थानं वाट लावली आहे बॅट्समन अर्जुननं. मोठ्या फटकांची खऱ्या अर्थानं आवश्यकता होती, अजूनही नितांत आवश्यकता आहे. 1-2 मोठे फटके खेळून जास्त मोठी धावसंख्या उभारता येणार नाही. आता सातत्य मोठ्या फटक्यांमध्ये राखावं लागणार आहे कारण फक्त 8 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली 19. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मेघनाथ. हा बॉल सोडून दिलाय. चेंडू इष्टांच्या वरून निघून जातोय. फलंदाजाला असं वाटलं की डाव्या इष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल असेल कारण त्याला स्वतःलाच माहिती नव्हतं की इष्ट्या कुठे आहेत आणि तो कुठे उभा आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. जर तर बॅट फिरवली असती तर काही धावा जरूर प्राप्त करता आल्या असत्या कारण डाव्या इष्टीच्या दिशेनं हा बॉल होता. मात्र फटका खेळण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही अर्जुननं. कमबॅक करतोय गोलंदाज षटकार आल्यानंतर मेघनाथ. षटकातील शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. अकोट टप्प्याचा बॉल आहे. यावेळेस मात्र बॉल निघून जातोय डाव्या इष्टीच्या बाहेर. पंचांचा इशारा येतो वाईड
अवांतर धावसंख्येत भर पडते. या षटकातील हा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 2 बाद 20. 20 रन्स फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सायंकाळचं सत्र येथे सुरू झालंय आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त क्रिकेट रसिक मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत असतात. खूप सुरेख ही पिंपळास गावाची क्रीडा नगरी आहे. खूप चांगले चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय बळवंत शेठ प्रतिष्ठान पिंपळासच्या माध्यमातून. चेंज ऑफ पेस यावेळेस ड्रॅग केलाय बॉल ऑन साइडला. डीप स्क्वेअर लेग मधून फिल्डर बॉलवर आले. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न आणि इथे विकेट फेकली जाते. खऱ्या हाताने इथे विकेट फेकली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आला आणि अखेर फलंदाज धावबाद होतोय अर्जुन. तर अशा पद्धतीनं तिसऱ्या विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त होतोय. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे. धावसंख्या झाली आहे 3 बाद 21. पॉवर प्ले मध्ये रोहन पाटीलनं 9 धावा देत 2 गडी बाद केले. त्यानंतर साजनचं षटक अफलातून होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या. खरं तर त्याला विकेट मिळाली नाही, मात्र खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी. आणि तिसऱ्या षटकामध्ये मेघनाथने देखील चांगला मारा केलाय. 9 धावा खर्च केल्या. त्याला देखील खरं तर यश मिळालं नाही, मात्र धावचीच्या रूपात फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन अवी पाटील, ज्याने नेहमीच संकट मोचकाची भूमिका आपल्या टीमसाठी साकार केलेली आहे, तो अवी पाटील नॉन स्ट्रायकर सेंडला. सूरजकडे स्ट्राइक. स्विंग केलाय बॉल ऑन साइडला. भरपूर उंच आणि भरपूर लांब. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार. गोलंदाज आहे दर्शन आणि दर्शनच्या पहिल्या चेंडूला सीमारेषेचं दर्शन घडवलंय बॅट्समन सूरज जोशीनं. आतापर्यंत फार शांत ठेवण्यात आलं होतं सूरजला, मात्र हा बॉल कुठेतरी त्याच्या स्लॉट मध्ये होता. बॅटचा फ्लो खूप चांगला होता. बॅटचा जो स्विंग होता, फुल स्विंग ऑफ द बॅट ज्याला आपण म्हणतो, तसा स्विंग होता. आणि बॉल देखील किती उंच गेला होता. जेवढी जास्त उंची तेवढं जास्त अंतर. बॉल सीमारेषेच्या बाहेर छुम अंतर. षटकार आलाय सूरजच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या मुसंडी मारून पोहोचली 27 या आकड्यावर. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू बॅटवर घेता आला नाही. थोडंसं अपील झालं लेग बिफोर साठी. पंच अपील फेटाळतायत आणि लेग बायचा इशारा केला जातोय पंच जय पवार यांच्या माध्यमातून. एक क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आली आहे आणि आता स्ट्रायकिंग इनला आपल्याला पाहायला मिळतोय अवी पाटील. धावसंख्या 28. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. यस, इथून देखील आपण पाहायला गेलो तर 40-45 धावांपर्यंत मजल मारता येऊ शकते, मात्र त्यासाठी खूप चांगले फटके जरूर खेळावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. ऑन साइडला भरपूर प्रोटेक्शन आहे बॅट्समन अवीच्या विरोधात, मात्र ऑफ साइडला प्रेक्षणीय फटका. कव्हरच्या डोक्यावरून बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. अफलातून अप्रतिम लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह. कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये होता. उजव्या इष्टीच्या बाहेर हा खोलवर टप्प्याचा बॉल होता. फ्रंट फुटला येऊन एक सुरेख प्रेक्षणीय दिलखेचक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला 4 धावांसाठी. निखिल माळी यांच्याकडून दर्शनसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक साठी 1000 रुपये दिले जातील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत हे षटक खूपच प्रोडक्टिव्ह राहिलंय बॅटिंग करणाऱ्या पिंपळगड टीम साठी. शॉटअँपोल, चांगलं टायमिंग. फिल्डर पासून दूर बॉल निघून जातोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार अवी पाटीलच्या बॅटमधून.
या फलंदाजाला का संकटमोचक म्हणून संबोधलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. ज्या पद्धतीनं चेंडूच्या अगदी मेरिटवर तो बॅटिंग करतोय, जिकडचा चेंडू तिकडेच खेळण्याची त्याला कला अवगत आहे. तंत्रशुद्ध फलंदाजी काय असते ते आपल्याला या ठिकाणी दाखवून देत असताना अभि पाटील बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. पहिला कव्हरच्या दिशेनं, दुसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर होता, मात्र स्वतःभोवती थोडीशी गिरकी घेत स्विवल करून शॉर्ट आर्म पुलचा चांगला वापर केला आणि गॅप शोधला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दर्शन ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केला. यावेळेस पुन्हा एकदा प्लेसमेंट छान आहे. 2 खेळाडूंना भेदून बॉल निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. सलगचा हा तिसरा चौकार. पाटीलची एंट्री जरूर लेट आहे, मात्र ग्रेट आहे. धावसंख्या झाली 40 धावा. शेवटचा चेंडू बाकी आहे. काय जबरदस्त पलटवार केला गेलाय अभि पाटीलच्या माध्यमातून आणि पिंपळगड टीमच्या माध्यमातून. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा धावफलकावर होत्या, मात्र खऱ्या अर्थानं या शेवटच्या ओव्हरमध्ये दर्शनवर हल्ला चढवण्यात आलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 19 धावा दर्शनने खर्च केल्यात. त्यामध्ये कदाचित आणखी धावांची भर पडू शकते, परंतु डीप मध्ये चांगला झेल टिपला गेलाय आणि अखेर अभि पाटील नावाचं वादळ देखील शांत होत आहे. आणि याचबरोबर पिंपळगड संघाची इनिंग्स देखील समाप्त होते. 4 षटकांमध्ये त्यांनी फायटिंग स्कोर जरूर उभा केलाय. 40 धावा बनवल्यात आणि विजयासाठी 41 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय, ते म्हणजेच स्वर्गीय बळवंत शेठ पाटील प्रतिष्ठान पिंपळास टीम समोर. आणि या विकेटसाठी निखिल माळी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे. दर्शनला हे पारितोषिक दिलं जाईल, मात्र दर्शनची गोलंदाजी खरं तर थोडीशी कमकुवत ठरली अभि पाटीलच्या अनुभवासमोर. ज्या पद्धतीनं अभि पाटील तुटून पडला होता, वाखाणण्याजोगी बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आणि आता खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये मजा येईल असं वाटतंय, कारण टार्गेट चांगलंच सेट करण्यात आलेलं आहे. 41 धावा बनवावे लागतील 4 षटकांमध्ये जिंकण्याकरिता स्वर्गीय बळवंत शेठ पाटील प्रतिष्ठान पिंपळास संघाला. यानंतरचा सामना मित्रांनो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध वीर बजरंग कारिवली. कारिवली टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय, आपण रिपोर्ट करायचा आहे. फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. स्वर्गीय रमेश शांताराम घरत व स्वर्गीय सुजाता श्याम घरत, हा जो स्टँड तुम्ही पाहत आहात, त्या स्टँडचा जो बॅनर आहे, त्या बॅनरला जर षटकाराच्या रूपात चेंडू हिट होतोय तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आकाश घरत यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि आकाश घरत साहेबांचा देखील एक बॅनर आपण पाहतोय, त्या बॅनरला जरी चेंडू षटकाराच्या रूपानं हिट झाला तर 2000 रुपयांचं पारितोषिक फलंदाजाला देण्यात येईल. तर फार चांगली संधी आहे ते फलंदाजांसाठी. पाहायचंय कुठला फलंदाज या संधीचं सोनं करतोय. मात्र मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळूया. 41 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी सलामीचे फलंदाज आता मैदानामध्ये येतील पिंपळास टीमच्या माध्यमातून. आवश्यक धावगती प्रति षटक सुरुवातीपासूनच 10.25 ची असणार आहे. आणि मायक्रोफोनवर आता मात्र मी आमंत्रित करतोय यापुढील 4 षटकांसाठी माझे सहकारी समालोचक, ज्यांचं शेरोशायरीवर खऱ्या अर्थानं प्रभुत्व आहे आणि खऱ्या अर्थानं कॉमेंट्री तर चालूच असते, मात्र जे मनोरंजन ते करतात त्याला तोड नाही. ते कला आम्हाला अवगत नाहीये, त्यासाठीच आपण बाबूशाह सरांना येथे बोलावत असतो आणि विविध भागांमध्ये ते कॉमेंट्री करत असतात. खूप दूर दूरवरून त्यांना बोलावणं येत असतं, तर त्यांचं मी इथे मायक्रोफोनवर वेलकम करतोय. वेलकम सर. चलिए अजय सर, खुलकर प्यार देना ये अमेरिका में निश्चित रूप से ज्यादा होता है. प्यार का मतलब लेन देन, लेकिन हिंदुस्तान में प्यार का मतलब सिर्फ देते रहो. लेकिन अजय सर आपने बढ़िया किया, लेन देन का मामला यहाँ पर किया, बहुत बढ़िया, आपका स्वागत है. और इस टूर्नामेंट में भी देखिए बहुत बढ़िया प्यार आज बाबू से इस मुकाम तक है, तो प्यार बिल्कुल बहुत बढ़िया है. हमारे आयोजनकर्ताओं की भी मैं जितना भी तारीफ करूं यहाँ से उतना ही कम. इंद्रवाल से मस्के साहब देखिए सबसे बहुत बढ़िया मेरे फ्रेंड भी हो चुके हैं और तारीफ बहुत मुझे मजबूर किए और एक दिन के लिए निश्चित रूप से, क्योंकि जुबान की बात करेंगे ना अजय सर, बहुत बड़ी कीमत रहती है. तो चलिए दोस्तों, यहाँ पर 4 ओवर का मैच है. अजय सर आपका तहे दिल से शुक्रिया
कहते हैं ना, कर भला तो हो भला। बिल्कुल जो अनुभव रहते हैं, कोई मेहमान कमेंटेटर रहे, हौसला देना, एक बढ़िया, एक अच्छी कमेंटेटर, एक अच्छे इंसान का रोल रहता है, जिससे हम कहते हैं ना, अंपायर का रिस्पेक्ट करना एक अच्छी टीम और अच्छी कप्तान का काम रहता है। और बढ़िया देखिए यहाँ पर आयोजन नियोजन देखिए, शायद बारिश के कारण ये टूर्नामेंट थोड़ा सा आगे गया, और लेकिन आयोजन नियोजन देखिए बहुत बढ़िया, कमाल का ट्रॉफी देखिए, ऐसा लग रहा है 2 लाख की प्रतियोगिता खेल रहे हैं। शायद इसका भी प्राइस बहुत बड़ा था, लेकिन टूर्नामेंट्स आगे आने के कारण देखिए कई सारी टीम है, आज देखिए बहुत क्रिकेट खेला जा रहा है। तो चलिए यहाँ पर 41 रनों की टारगेट से एक बड़ा टारगेट कहा जाएगा, खास करके 4 ओवर का मैच है। लेकिन कहते ना दोस्तों, शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा, और मैदान पर जब होंगे बब्बर सिर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा। अंपायर भी तैयार, देखिए ग्रीन सिग्नल, जैसे ट्रेन जब सिग्नल से गुजरती है ना, सिग्नल दिया जाता है। जलद गति की गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 1 से निकल रही है। ओहो, पहली गेंद देखिए, कमाल की गेंद, बल्लेबाज से पूछ लिया, ऐसा सवाल उनके पास नहीं था जवाब। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर, हाँ बढ़िया देखिए यहाँ पर जिक्र करेंगे, कटआउट बैनर देखिए यहाँ पर बहुत लगा है। लेट्स स्क्वायर कट, ओहो ड्राइव देखिए बहुत बढ़िया था, कमाल का था। कहते हैं ना, दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर फील्डिंग की शुरुआत ऐसी हो तो फिर उस फील्डर को जोंटी रोड्स कहते हैं। पॉइंट पर स्वर्गीय रमेश संतरम गणेश साहब बात करेंगे, और उसके साथ स्वर्गीय सुजाता से हम गणेश साहब देखिए, जिनका स्टैंड हम देख सकते हैं, और जो बैनर कटआउट से ना, उस बैनर पर अगर डायरेक्ट हिट होता है तो आकाश गणेश साहब देखिए उनकी तरफ से 2000, और आकाश गणेश साहब के बैनर को हिट होता है तो कटआउट को यहाँ पर तुषार कोहली साहब और जयेश कोहली उनकी तरफ से 500, और आकाश गणेश साहब देखिए उनकी भी बैनर को भी अगर हिट होता है तो फिर भी उनकी तरफ से 2000। तो चलिए यहाँ पर देखिए बख्शिश तो बहुत बढ़िया लगता हुआ, शॉर्ट चिली मिडन, और पहला विकेट यहाँ से गिरता हुआ, यादों की सौगात लिया, दुआ की बरसात लिया, और लाख कोशिश के बाद पहला सफलता। अंदर मेरे पास था एक बूंद पानी, मेरा प्यास था। उनकी तरफ से 2000 और 500 रुपए देखिए उनकी तरफ से, और कई सारे देखिए बख्शिश इनाम। तो चलिए यहाँ पर देखिए लगातार 2 विकेट गिर चुका है, थोड़ा सा दिक्कत बनता हुआ। साजन उतरे मैदान के ऊपर, कहते हैं ना, जो हौसला रखते हैं आसमान छूने का वो परवाह नहीं करते हैं जमीन पे गिर जाने का। हैट्रिक के ऊपर गेंदबाज है तैयार। ओहो, बाल बाल बचे यहाँ पर, वाइड का इजाफा एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ। एक्स्ट्रा रनों से टोटल तो आगे बढ़ेगा लेकिन मंजिल नहीं।
कहते हैं ना, दावत की खाना 2 दिन या 3 दिन या 8 दिन रहता है, लेकिन सर जिंदगी भर अगर मजा खाना चाहते हो तो फिर मेहनत करना होगा। अगर आपको ये मैच जीतना है तो फिर खुद की बल्ली से बहुत रन जोड़ना होगा। स्ट्राइक पर बल्लेबाज साजन। कहते हैं ना, गिरते हुए पत्ते ने सिखाया है, अगर बोझ बन गए तो अपने भी तुम्हें गिरा देंगे। और ये चलिए हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे और कैच के लिए। ओहो, ये क्या हो गया? चींगो चींगो, यानी लैला की शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया। कहीं ये कैच छोड़ना या मैच छोड़ना। बहुत बड़ा देखिए ये मौका था, एक तीसरा विकेट भी लेने का, लेकिन बड़ा मैच देखिए, सेकेंड राउंड का मैच था। लेकिन होता है कभी कभी प्रेशर में होता है। हम कहते हैं कैच लेना आसान है, लेकिन जितना आसान भी है ना उतना मुश्किल है आप मैदान पर चाहिए। चलिए देखिए, लेदर सीजन गेंद रहता है ना, वो बड़ा आसान से रहता है, हाथों में चिपकता रहता है। कहते ना हसीना मान जाएगी, लेकिन ये टेनिस गेंद इतना जल्दी नहीं मानती है। इससे हाथों में फेविकल लगाना पड़ता है इस तरह के कैच लेने के लिए। जीवन दान मिला है, लेकिन देखते हैं कितना कीमत चुकाना पड़ेगा। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 4 रन पहुंच चुके हैं। तो अभी भी जीत की बात करेंगे ना, 37 रनों की जरूरत है। आने वाली 18 गेंद बचा है। कहते हैं ना, तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे, और गेंदबाज भी यहां से विकेट लेने की दुआ मांगेंगे, लेकिन से अपने हाथों से यह मौका जाने ना देना, क्योंकि तेरे साथी खिलाड़ी भी तेरे चौके छक्के की दुआ मांगेंगे। चलिए अजय सर, अच्छा हुआ हम थोड़ा खामोश थे, नहीं तो हमारा भी 12 बज जाता है कभी कभी, क्योंकि डिलीवरी करते समय अगर आपकी आवाज रही ना, फिर जो डिसीजन अपील होता है ना, अंपायर के ऊपर बहुत दबाव गिर जाता है। तो इसलिए हमें भी थोड़ा सा यहाँ पर इंतजार करना पड़ता है डिलीवरी करते समय जब अंपायर पर पहुंचते हैं। चलिए तीसरा अंपायर, क्या बात है यहाँ पर। चलिए तीसरा अंपायर के लिए तीसरे अंपायर के लिए देखिए यहाँ पर, अगर एक बार अब थ्रो पकड़े गई तो यहाँ पर 1 साल के लिए देखिए 3 रन तो पेनल्टी लगेगा, और उसके बाद लंबी जुदाई, 1 साल की जुदाई गेंदबाजी की में बात करेंगे। उसके बाद आपकी एंट्री होगी, यानी जलन पर नमक छेड़ने की जैसे बात हो जाएगी। लेकिन से कोई गेंदबाज इतना बड़ा गलती करने नहीं चाहेगा। जो भी थोड़ा बहुत रहता है ना एक्शन पे, तीसरा अंपायर लेने के साथ अजय सर हम देखते हैं बहुत सारी मैच में। गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये चलिए गेंद को खेलना चाहते थे कहीं और गेंद निकला कहीं, चाहते थे खेलना वासी, गेंद गया काशी। मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, लेकिन संपर्क नहीं हुआ सही तरह से। बढ़िया देखिए यहाँ पर क्रिकेट खेला जा रहा है। भिवंडी क्रिकेट एसोसिएशन की बात करेंगे, प्रेसिडेंट नीलम दादा देखिए बात करेंगे, नायक जिनकी तरफ से देखिए बढ़िया देखिए यहाँ पर रोल जो देखने को मिल रहा है टेनिस क्रिकेट में, जहां से देखिए क्रिकेट भी सुधार होगा और आगे जाकर बहुत फायदा होगा। छोटे छोटे गलतियों को हम सुधार ले तो फिर शायद बहुत बढ़िया क्रिकेट फैल जाएगा। लेकिन से ओहो, ये चलिए संपर्क बढ़िया अच्छा, दोनों फील्डर आपस में कर रहे हैं बातचीत, लेकिन गेंद टाटा बाय बाय 4 रन। लेकिन कहते हैं ना, स्वेटर और क्वार्टर से गर्मी देता है, दशरथ पाटिल सर का कमेंट्री। एक स्वेटर एक क्वार्टर। गेंदबाज देखिए यहाँ पर पूरी तरह से तैयार नहीं थे। तो चलिए बात करेंगे, हम कुछ समय पहले देखिए अभी जिक्र कर रहे थे यहाँ पर नीलम दादा नायक देखिए प्रेसिडेंट, बात करेंगे भिवंडी क्रिकेट एसोसिएशन के, यहाँ पर तशरीफ रखते हुए तहे दिल से उनका स्वागत है। देखिए ऐसे इंसान आज है महाराष्ट्र में, देखिए समाज के साथ साथ आज टेनिस क्रिकेट में देखिए बहुत बढ़िया ऊंचा दर्जा। बढ़िया गेंद, रिवर्स शॉट खेल रहे हैं और ये डॉट गेंद, इसका कीमत चुकाना होगा।
एक एक डॉट गेंद में आपको कीमत चुकाना होगा। स्कोर की बात करेंगे, 9 रन बनाए हैं। और देखिए साथी खिलाड़ी नॉन स्ट्राइक से बता रहे हैं, भाई तू पान खा जुल्फे बना लेकिन शराब पीना छोड़ दे। चौके लगा, छक्का लगा, डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद कोरोना वायरस के जैसे, मारता है कम, डराता है ज्यादा। रिकॉर्ड देख लीजिए, कोरोना वायरस से ज्यादा नहीं मरे हैं डर से। और ये चलिए वही डर देखिए यहां पर पैदा कर रहा है। यहां पर से जितनी डॉट गेंद खेलोगे उतना कीमत चुकाना होगा। और बढ़िया गेंदबाजी देखिए, सूरज जोशी देखिए यहां पर लाजवाब, पिछली मैच के हीरो थे। बल्लेबाजी से, गेंदबाजी से 9 रन पे देखिए जैसे लग रहा है गाड़ी पटरी से बाहर जा चुका है। पटरी पर लाना है तो फिर बल्लेबाज साजन को चलना पड़ेगा ससुराल। कदमों का इस्तेमाल और यहां पर देखिए विकेट। साजन यहां पर कदमों का इस्तेमाल किए थे, लगातार डॉट गेंद देखिए दिक्कत बना और उसके बाद विकेटों का गिरता हुआ। अभी देखिए 12 गेंद 32 का जरूरत है। यही बात कर रहा था यहाँ पर कि डॉट गेंद देखिए जितना यहाँ पर देखिए बात करेंगे ना, साजन डॉट नहीं खेल रहे थे, उन्हें मजबूर कर रहे थे गेंदबाज। जिस तरह से वैरिश देखिए गेंदबाज है एक बतौर लेफ्ट हैंड गेंदबाज। देखिए तीसरा अंपायर की भी मांग यहाँ कहा गया था। अभी परब सर देखिए बहुत बढ़िया अंपायर के काम देखिए, ट्रॉम्बे से यहाँ पर किनारा लिया था यहाँ पर। तो चलिए अभी 12 गेंद देखिए 32 का जरूरत है। मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। और जैसे कहते हैं ना, तैरना है तो भाई समंदर में तैरो, नदी नाला ने क्या रखा है, यहां पर समंदर में आपको उतरना होगा। 12-32 कहते हैं ना, समंदर से दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा, जोखिम लेना होगा हर गेंद के पर आपको। क्रिकेट कभी आसान नहीं होता और बिना संघर्ष कोई महान नहीं होता। और गेंदबाजी के लिए देखिए गेंदबाज तैयार है। नैन विकेट की बात करेंगे, देखिए यहां पर से पहला विकेट देखिए यहां पर पप्पू का गिरा था यहां पर 1 रन पर। उसके बाद रोहन का विकेट गिरा और उसके बाद देखिए अभी बात करेंगे यहां पर राजमाली। देखिए ये अभी तक मैदान पर हैं। स्ट्राइक पर राजमाली पिछली मैच के बढ़िया उन्होंने गेम खेले थे। और राजमाली को फिर से एक बार कहते हैं ना, असूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है भाई। जिंदा है तो फिर जिंदा नजराना जरूरी है। जब मैदान पर जिंदा है तो वो नजराना। राजमाली, दीपू माली देखिए मानकोली की बात करेंगे, बढ़िया मेरे अच्छे दोस्त आज इस मुकाम तक में भिवंडी में पहुंचने के लिए मैं कहूंगा उनका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। मानकोली के देखिए उस टूर्नामेंट पर, रबर बॉल की टूर्नामेंट में केतन सिंह मुकादम वहां तक पहुंचाए थे। निश्चित रूप से बढ़िया खिलाड़ी हैं। देखिए रायगढ़ पर भी जब आते हैं उनके बहुत बढ़िया। आज भिवंडी के देखिए कहीं सारे टीम देखिए, रायगढ़ लीजिए, थाने बदलापुर लीजिए, हर जगह और बहुत तेज क्रिकेट भिवंडी का कहा जाता है निश्चित रूप से, और बढ़िया खेलते हैं। तो चलिए ये क्या हो रहा है, तो यहां पर देखिए आखिरी ओवर में, दर्शन के ओवर में देखिए बहुत बढ़िया दर्शन दिए थे बल्लेबाजों ने, 19 रन लिए थे। लेकिन यहां थोड़ा पहले सोचना पड़ेगा। जैसे कहते हैं ना, अपनी जीत को जुनून बना देंगे, अपनी पहचान को, अपनी पहचान को क्या है पर इतिहास बना पाएंगे बल्लेबाज। गेंदबाजी के लिए देखिए, गेंदबाजी की बात करेंगे, तीसरा ओवर धीरज गेंदबाजी करेंगे। और कहते हैं ना, कश्ती किसी भी वक्त डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। दोस्तों ये ग्रामीण मैच है और मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। ग्रामीण देखिए गांव के लिए खेलते हैं, वो मन के अंदर इतनी जोश जज्बा जुनून नहीं रहा है जहां पर पूरी गांव का नाम रोशन करना है। देखिए कई समर्थक मैदान पर, कई समर्थक घर पर बैठकर आपका इंतजार कर रहे हैं, तो पूरी जान लुटा देते हैं इस ग्रामीण के मैच में। आखिरी गेंद तक मुकाबला जाता है। छोटा गेंद और ये चलिए उड़ाया, AK-47 6 रन।
और खास करके देखिए यहाँ पर 2000 तुषार जी कोहली, सैज जी कोहली और खुद उनकी तरफ से, और हैट्रिक छक्के के लिए देखिए बात करेंगे। 11 गेंद देखिए 26 की जरूरत है और मैच देखिए कितना बेमिसाल बनते जा रहा है। ओहो, एक छक्के लगने के बाद कॉन्फिडेंट देखिए 7वां आसमान पर, पहला रन दूसरे के लिए जाना चाहते थे लेकिन आखिरी समय में रुके। बढ़िया फील्डिंग हरीश टे फील्डर देखिए यहाँ पर। एक छक्के ने देखिए किसी मैच को बदला है लेकिन अभी तक पूरी तरह से नहीं। अभी भी देखिए 10 गेंद 25 की जरूरत है। हैट्रिक के लिए देखिए 5000 तुषार जी कोहली और जयेश जी कोहली A1 जोड़ी। बढ़िया देखिए हौसला बढ़ा रहे हैं खिलाड़ियों का, लेकिन ये काम देखते हैं। राजमाली तो अभी तक किए हैं लेकिन विशाल देखिए यहाँ पर स्ट्राइक पर हैं। गेंदबाज तैयार। ओहो, ये कहां कर बैठे गेंद, इतनी बढ़िया गेंद, मौका दिया और नो बॉल। देखिए बीमर गेंद अंपायर की तरफ से यहाँ पर बहुत बड़ी गलती, यहाँ पर चूक देने का लेना पड़ गया। हाइट देखिए बीमर गेंद के पर, और कितना रन विकेट के बीच में, शायद 2 रन भी भाग कर लिए। और जहां बीमर से देखिए 1 रन 3 रन यहाँ पर आता हुआ। ओहो, मामा ठाकुर, अरुण भी गया और सपना भी भाग गई, क्योंकि बीमर गेंद के साथ 2 रन गया और उसके बाद देखिए फ्री हिट। क्या ये बात दिल्ली तक जाएगी? क्या ये बात दिल्ली तक आएगी? कहते ना, शेर को लगी फांसी तो गिदड़ बन गया राजा। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 रन और मैच देखिए कैसे बदलता हुआ। एक फ्री हिट का गेंद है और 41 की मंजिल यहां पर उन्हें पाना चाहिए था। यही देखिए, इसलिए तो कहा था मामा ठाकुर, अरुण भी गया और सफुना 6 रन। तबाही 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 मचाता है। तो यहां पर देखिए गलती कहां हुआ, जहां बिमर गेंद हुआ वहां बल्लेबाज को लाइसेंस मिला खुलकर खेलने का। आपने दावत दे दिया, आप बैल मुझे मार, अगला गेंद पे। तो छक्के के साथ देखिए यहां पर टोटल पहुंच गया 25 रन। लेकिन फिर भी गेंदबाज को उम्मीद नहीं हारनी चाहिए। क्रिकेट है दोस्तों, होता रहता है, लेकिन एक आध गेंद फिर से आपको वापसी भी दिला सकता है। नहीं नहीं, बल्लेबाज देखिए पूरी तरह से इरादा ठाम लिए हैं, कौरवे लौड़वे ये मैच जितवे, और एक चौका। मिला के गेंद से खेलते रहो, मम्मी डैडी घर पे हैं, बिंदास सो के छक्के लगाते रहो। आजकल मम्मी डैडी का भी सपोर्ट रहता है, टीवी पर बैठे रहते हैं, बेटा मेरा ऐसा काम करेगा, बड़ा होकर नाम करेगा। लेकिन यहाँ पर देखिए गेंदबाज को थोड़ा सा यहाँ पर बदनाम देखिए। बहुत गेंद घुमा 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 और लॉन्ग लेग से मारेगा के बाहर 4 रन। और इस ऊपर को देखिए कितना लंबा बना दिया, वही दैया मार डाला रे। बुराई तो किसी की अच्छा ही होता है, थोड़ा मुश्किल में है, लेकिन 1-2 गेंद अच्छी तलाश करना होगा आपको। नहीं भाई, बल्लेबाज हावी हो चुके हैं पूरी तरह से। 1 रन तो आएगा यहाँ पर, लेकिन अंतिम देखिए यहाँ पर 6 गेंद रह जाएगा। जीत के लिए 7 की जरूरत है, फिर भी अभी भी देखिए आखिरी उम्मीद एक चिराग जिंदा है। मैच देखिए कहां था और कहां पहुंच गया जाकर। 34 रन और जीत के लिए देखिए केवल 7 रनों की जरूरत है। और इस ओवर में देखिए 25 रन लूट लिए। जैसे कहते ना, हमें तो लूट लिया मिल्की हुस्नो वालों ने। यहां पर
विशाल और राजमाली की जोड़ी ने। ये है भाई जय और बिरू की जोड़ी, गेंदबाज की कमर तोड़ी। लेकिन अभी भी 6 गेंद 7 की जरूरत है। और यहां पर देखिए कुछ करिश्मा, कहते हैं ना चमत्कार को नमस्कार कहते हैं, कुछ कह नहीं सकते। क्रिकेट दोस्तों अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। क्रिकेट और राजनीति ऐसा रंग बदलता है ना जिसका मुकाबला गिरगिट भी नहीं कर पा रही है। नयन गेंदबाज तैयार। ओहो गेंद देखिए कितना दूर था, कितना अंदर था। और शायद मुझे लग रहा है नो बॉल्स और 1+1 2 रन। आज शायद 7 नहीं मिल रहा है। आकाश जी घर देखिए उनके बैनर पर डायरेक्ट हिट कर लीजिए भाई, 2 लाख रुपया लेके जाइए। 2000 जयेश कोहली, जय जी ठान की बात करेंगे। और ये चलिए बढ़िया संपर्क यहाँ पर करते हुए 1 रन तो आया बढ़िया आसानी के साथ। और दूसरे के लिए देखिए यहाँ पर कोई मौका नहीं यहाँ पर, लेकिन सब बढ़िया देखिए। नयन की बात करेंगे, शायद पहला गेंद 9 था। और अभी तक बात करेंगे ना यहाँ पर 5 गेंद देखिए, अभी 4 की जरूरत है। ओहो हो ये चली यहाँ पर स्क्वायर लेग थे, लेकिन उन्हें वेट किया और चौके के साथ मैच को कर दिया फिनिश।